13 एप्रिल पासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर जाम व्हायरल होतोय. हा व्हिडिओ मीरा भाईंदर परिसरातला असल्याचा दावा करण्यात आलाय. या व्हिडिओत दोन वेगवेगळे तरुण कुठली तरी नशा करून एकाच जागी एकाच अवस्थेत तासन तास उभेत. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या आवाजानेही त्यांना काही फरक पडत नाहीये. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चंदीगड, बिहार, बँगलोर मधल्या काही व्हिडिओची पुन्हा चर्चा व्हायला लागली. कारण असेच व्हिडिओ तिथूनही पुढे आले होते आणि प्रत्येक वेळी चर्चा झाली होती झोंबी ड्रगची. पंजाब, बँगलोर, बिहार नंतर या ड्रगने महाराष्ट्रात सुद्धा एंट्री मारल्याची चर्चा सुरू झाली. पण ज्या अंमली पदार्थाची महाराष्ट्रात येण्याची भीती व्यक्त केली जाते तो पदार्थ नेमका आहे काय? त्या अंमली पदार्थाच्या नशेची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि तो अंमली पदार्थ भारतात वाढण्याचे चान्सेस काय आहेत, सगळं सांगतो या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी या झोंबे नावाच्या अंमली पदार्थाचा नेमका विषय काय आहे ते सांगतो. या अंमली पदार्थाची सुरुवात अमेरिकेत झाली. 2000 साली अमेरिकेत इतर अंमली पदार्थांची विक्री सर्रास होत होती. हे अंमली पदार्थ गोळ्या, पावडर आणि इंजेक्शन अशा स्वरूपात विकले जायचे. दिवसेंदिवस त्याची मागणी वाढत गेली आणि साहजिकच मागणी वाढल्यानं किमतीही वाढल्या. नंतर हे अंमली पदार्थ विकणारे लोक जास्त फायदा मिळवण्यासाठी त्यात भेसळ करायला लागले. पेडलर्सनी खूप महाग असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या अंमली पदार्थामध्ये त्याचं वजन वाढवण्यासाठी झायलाझिन नावाचं औषध मिक्स केलं. महत्वाचा मुद्दा म्हणजे झायलाझिन हा काय साधा विषय नाही. घोडा, उंट, जिराफ अशा मोठ्या प्राण्यांना शस्त्रक्रिया करण्याआधी दिला जाणारा हा भुलेचा डोस आहे. प्राण्यांना झायलाझिनचं इंजेक्शन दिल्यानंतर काहीच वेळात हे प्राणी सुन्न पडतात. हे औषध प्राण्यांच्या उपचारासाठी वापरलं जात असल्यानं ते मिळवणं अगदी सोपं असतं. शिवाय ते स्वस्तही असतं. पावडर स्वरूपातही उपलब्ध असल्यानं ते इतर अंमली पदार्थांमध्ये मिसळायला लय काही लोड येत नाही. अंमली पदार्थांची तस्करी करणारे पेडलर्स या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असतात. जास्तीत जास्त नफ्यासाठी ते वेगवेगळे प्रयोग करत असतात. थोडक्यात ब्रेकिंग बॅड खऱ्या आयुष्यातही सुरूच असतं. या झायलाझिन सोबत पहिल्यांदा प्रयोग झाला रेव पार्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या प्युर्टो रिको या बेटावर. ते साल होतं 2000. 100 ग्रॅम अंमली पदार्थात काही प्रमाणात झायलाझिन मिक्स केलं गेलं. यामुळं पेडलर्सचा फायदा झाला आणि त्याची नशा इतर अंमली पदार्थांपेक्षा वेगळी आणि जास्त थ्रिलिंग असल्यानं नशेखोरांकडून मागणी वाढली. मग अमेरिकन नशेखोरांनी त्याला ट्रँक हे वेगळं नावही दिलं. पण नंतर त्या अंमली पदार्थाला झोंबी हेच नाव फिड बसलं. नाव देण्यामागचं कारण होतं त्याची नशा. हा अंमली पदार्थ इंजेक्शन मधून घेतला जातो. घेतल्यानंतर काहीच वेळात ब्लड प्रेशर आणि हार्टबीट्स कमी कमी व्हायला लागतात. शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन जवळपास बंदच पडतं. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. पंखा फास्ट होत नाही. पंखा इतका स्लो होतो की त्या व्यक्तीला अजिबात हालचाल करता येत नाही. मेंदूपर्यंत रक्ताचा पुरवठाच होत नाही. कान, नाक, डोळे काम करणं जवळपास बंद होतं. जरा कमी जास्त झालं तर शॉट घेणारा व्यक्ती थेट कोमात जाऊ शकतो. कोमात नाहीच गेला तरी कित्येक तास एकाच ठिकाणी एकाच अवस्थेत राहिल्यानंतर हळूहळू शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन सुरू होतं. पण शुद्धीत आल्यानंतर मनामध्ये पुन्हा एकदा झोंबी घेण्याची इच्छा होते. ही नशा एवढी खतरनाक असते की जोपर्यंत झोंबी मिळत नाही तोपर्यंत अस्वस्थ व्हायला होतं. जेवण जात नाही, स्नायू ठणकायला लागतात, मनात कसली तरी भीती निर्माण होते, ब्लड प्रेशर वाढतं, फिट येते. त्यामुळे एकदा नशा केलेली व्यक्ती पुन्हा नशा करते आणि असं करत करत या झायलाझिनची सवय लागून जाते. पण या अंमली पदार्थाचा प्रभाव इथपर्यंतच नाहीये. त्याला झोंबी म्हणण्याचं खरं कारण तर पुढे. सवयीनंतर झायलाझिन रोज घेतलं जातं. शरीराच्या ज्या ठिकाणी ते इंजेक्ट केलं जातं तिथं एक छोटं छिद्र तयार होतं. नंतर ते वाढत जातं. त्यात पू तयार होऊन घाण वास यायला लागतो. हळूहळू अशा जखमा पूर्ण शरीरावर पसरतात आणि मग झायलाझिनची नशा करणारी व्यक्ती पिक्चरमध्ये दिसणाऱ्या झोंबी सारखी दिसायला लागते. अमेरिकेच्या बेटावर सुरू झालेला हा प्रयोग 2006 मध्ये फिलाडेल्फिया शहरात सुरू झाला. नंतर केसिंग्टन ॲव्हेन्यू, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क, शिकागो अशा मोठ्या शहरांमध्ये वाढत गेला. 2006 मध्ये या झायलाझिनच्या नशेमुळे मरणाऱ्यांचं प्रमाण फक्त 2% होतं. पण 2020 पर्यंत ते वाढून 20% गेले. गेल्या काही वर्षांच्या नोंदींनुसार अमेरिकेत दरवर्षी 1 लाख लोक या झायलाझिनच्या सेवनाने मृत्युमुखी पडतात. 2020 नंतर हा अंमली पदार्थ फक्त अमेरिकेपुरता मर्यादित राहिला नाही.
कॅनडा, UK आणि मेक्सिको मधले पेडलर्स महागड्या अंमली पदार्थांमध्ये हे झायलाझिन मिक्स करू लागले. बऱ्याच देशांमध्ये त्याच्या सेवनामुळे झॉम्बी सारखे दिसणारे लोक उघड उघड दिसायला लागले. पण झायलाझिनचा त्रास इतके दिवस भारताला नव्हता. आपल्याकडे अंमली पदार्थांचं सेवन करणारे बरेच लोक आहेत, पण डीलर्सनी अजून तरी झायलाझिन मिसळलेले पदार्थ विकायला सुरुवात केली नव्हती. पण मार्च महिन्यात चंदीगड मधल्या एका ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात तो 2-2.5 तास एकाच जागी उभा होता. लोक त्याला आवाज देत होते, पण त्याच्याकडून काहीही प्रतिसाद येत नव्हता. चालणारा माणूस हँग झाला होता. त्यांना झॉम्बी नावाचा अंमली पदार्थ घेतल्याची चर्चा झाली, पण नंतर पोलिसांनी तो दारूच्या नशेत असल्याचं सांगितलं. पण त्यानंतर बँगलोर आणि बिहारमधून असेच व्हिडिओ समोर आले. पण या सगळ्यात हद्द 13 एप्रिलला झाली. मीरा भाईंदरच्या एका परिसरात 2 वेगवेगळे तरुण जवळपास 2-2.5 तास एकाच जागेवर एकाच स्थितीत दिसले. आजूबाजूला गाड्या येत जात होत्या, पण त्यांना काही जाणवत नव्हतं. हे व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल झाले आणि आता झॉम्बी नावाचा अंमली पदार्थ महाराष्ट्रात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत काहीही सत्यता नसल्याचं पोलीस सातत्यानं सांगतायत. त्यामुळे ही नशा दारूची आहे, खोडसाळपणा आहे की वेगळंच काही हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. पण हा अंमली पदार्थ भारतात सेवन केला जाण्याच्या शक्यता नाकारता येत नाही, कारण भारत हा औषध निर्मितीचं केंद्र आहे. भारतात बरीच औषधं स्वस्तात उपलब्ध असतात. त्यातल्या त्यात हे झायलाझिन भारतात पशुवैद्यकीय क्षेत्रात बैलांवर, म्हशींवर आणि घोड्यांवर उपचार करताना सर्रास वापरलं जातं. आता भारतात अंमली पदार्थ विकणारे शूटर सुद्धा भरपूर आहेत. त्यातच हेरोईन आणि कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या फेंटानिल या पांढऱ्या पावडर सारख्या दिसणाऱ्या अंमली पदार्थांमध्ये हे झायलाझिन मिक्स केलं जात असल्याची बरीच चर्चा आहे. या मिश्रणामुळे पेडलर्सना लाखो रुपयांचा नफा मिळतो. या मोजक्या 3-4 लोकांचे व्हिडिओ व्हायरल झालेत, ज्यात त्यांनी झायलाझिन घेतलं होतं की नाही हे नक्की झालेलं नाही. पण मुंबईतल्याच पार्टीत अंमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटनाही ताजीच आहे. त्यामुळेच सध्या एक प्रश्न विचारला जातोय, चंदीगड, बिहार, बँगलोर नंतर मुंबईचाही नंबर लागणार का? ज्या अंमली पदार्थाने अमेरिकेला हादरा दिला तो आता आपल्याही दारावर आलाय का?